नमस्कार मित्रांनो, ओवी भक्ती डेस्क चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला श्री नवनाथ भक्तिसार अध्याय पहिला या पोथीचे वाचन करून दाखवणार आहे. ते पाहण्याच्या अगोदर तुम्ही जर माझ्या ओवी भक्ती डेस्क चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आपण अध्यायाला सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः. श्री गुरुभ्ये नमः. श्री पांडुरंगाय नमः. श्री कुलदैवताय नमः. श्री माता पितृभ्ये नमः. ओम नमो मूर्ती वक्रतुंडा गणाधिपती विद्यार्णवा कळा संपत्ती भक्त संकटवारी गजानन सदैव धवला श्वेतपद्या विद्याभूषित कला संपन्न धाम तुझ्या वंदितोपाद्यपदा ग्रंथाक्षरी बोलवी तू निश्वळ निरंजन निर्विकार परिभक्त रजो बंधनाधार प्रेमे संभोनी मूर्ती साकार आम्हा दासा मिरविशी तरी वक्रतुंडा पाशांकुशधरा किंकणी मंडिता ग्रंथधरा येऊनी स्वामी वदन सुंदरा मम रसना रस सेविका अगार्थलिंग प्रकनरस्व दीर्घ शृंगार धारणा सुरस छंद ताल नवरस सरस ग्रंथा माझी आदरिका हे गणाधिपते गणराज मी अबुध वर्णा आहे सहज वरी कृपा करोनी सकळा बोध विकळ आपदा हरी आता हे मोरेश्वरा गणाधिपती सर्व विषयाधीश मूर्ती मंगळारंभी मंगळाकृती आरंभी स्तुती पार्थितो तरी सरस्वती कळा मानुस सवेगे उनी वहन हंस या संतागणी येऊनी सभेस विराजावे महाराजा जी मंगलदायक वाक्य भवानी चातुर चरिता ब्रह्मनंदिनी ती महाशक्ती हंस वाहिनी येऊनी घेई महाराजा जिचे कृपे वाकुंडे दृष्टी वाचस्पतीच्या मिरवती कोटी ती माय तू सवे गोरटी घेऊन येई महाराजा असो ऐसे पाचार वचन गलानीत भावन समख्य पाहून ग्रंथासनी मूर्तिमंत येऊन वरा लागी ओपिजे सकळ सिद्धी पूर्णपणा पावो तैसे विनविती वचना वरद मौळी हस्तक कंजना स्पर्शानी ज्ञान मिरविले मने महाराजा कलोत्तमा सिद्धी पावेल काव्य महिमा ऐसे बोलुनी सुशील धामा रचने स्थापिली सरस्वती या परी नमितो श्री गुरुराज जो अज्ञात नमी सविता विराजे जो मोक्षपदाते वरुणी काज साधकांते विराजवी तो ज्ञानेश गुरु ज्ञान दिवटी संजोगणी बैसला मम पृष्ठी लेखनी कळोनी कर संपुटी ग्रंथा लागी आदरितसे वरद हस्ते स्पर्शाने मोळी फेडिली सकळ ज्ञान काजळी या परी तया बद्धांजुळी अन्य भावे नमितो मी जो नरसिंह हरिवंशी विजयध्वज धुंडीराज नाम तयांचे साजे तोही सृष्टी बसुनी सहज ग्रंथा लागी आदरितसे आता नंबू ज्ञान शक्ती जी सत्तामयी चिद भगवती अन्य भावे चरणावरती भावती जोईच्यात अर्पुनिया या परी नमितो श्रोते संत की तुमच्या ग्रहीची मी अतीत तरी ग्रंथा तरी सुरस नितांत प्रेम भरीत दाटवा अहो प्राज्ञिक संत श्रोती प्रत्येक तुम्ही महेश मूर्ती तुम्हा वर्णावया बुध शक्ती मज माझी केवी मिळवी परिधन्य तुम्ही भक्ती मांडे स्वीकारिता बोल बोबडे जड बाळा भोनी कोंडे जगा माझी मिरविता की पहा जैसे कांचमन्यास सोमकांत नाव ठेविले त्यास तेनोचे शब्द लाज सोमास वरुणी गुंदा तसे देवी तुमच्या शरणांगत नरहरी मालू धुंडी सूत तस्मात महंत श्रोते संत करा सरते आपणा तरी यापूर्वी कथा सारामृत ग्रंथ वदविला तुम्ही श्रद्धायुक्त
आताही ओपुनी वरदहस्त भक्तिसार वदवाहा. जे संत झाले जगद्विख्यात तयांचे महात्म्य वदविले समस्त. परी सार सार कथा जानी संप्रदाय जगद्विख्यात. जगा माझी स्थापिले तरी त्यांची सर्व कथा ग्रंथी. स्वीकारावया अवधान द्यावे श्रोती. असो करी प्रारंभी रमापती नवनारायणा पाचारी. उद्वासी बैसवुनी सनिघ कनकासनी यादव वृंद. तव ते नवनारायण प्रसिद्ध प्रविष्ट झाले द्वारके. कवी प्रथम हरी दुसरा अंतरिक्ष तृतीय होय चतुर. महाप्राज्ञिक प्रबुद्ध नर नारायण चतुर्थ तो. पंचम महाराज पिपलायन सहावा आर्वीहोत्र नारायण. सातवा दुर्मिळ आठवा चमत्कान कर भाजन नववा तो. ऐसे नवनारायण महाराज द्वारकेत पातले सहजासहज. रमापतीचे पाचरण सोज दृश्य झाले धवळारी. हरीने पाहताची नारायण सोडिता झाला सिंहासन. परम गौरविले आलिंगुन कनकासनी बैसले. सकल वैभव भूषणाकार मिळवुनी सकळ वरचा संभार. सारिता झाला सपरिकर षोडोपचारे पूजेसी. हरीचा गौरव पाहोन बोलते झाले नारायण. कवन अर्थी पाचारण आमाशी केले श्रीरंगा. हरी म्हणे जो महाराजा की मनी काम वेधला माझा. कलित अवतार घेणे ओजा तुम्ही आम्ही चलावे. जैसे समृच्चे एकमेळी राजहंस जाती उद्धी जळी. देवी तुम्ही कृपा कल्लोळी अवतार दीक्षा मिरवी. एरू म्हणती जनार्दना अवतार घ्यावा कवने स्थाना. कवन नामी कवन लक्षणा जगा माझी मिरवावे. यावरी बोले द्वारकाधीश कवी नारायण जो का प्रत्यक्ष. तेने मच्छिंद्र होऊनी दक्ष जगा माझी मिरवावे. यावरी हरी जो महादक्ष तो तव शिष्य होऊनी प्रत्यक्ष. महाराज नामे तो गोरक्ष जगा माझी मिरविजे. या परी अंतरिक्ष नारायण नाम जो जालिंदर मिरविजे प्रकाम. तयाचा शिष्य भक्ती द्रुम प्रबुद्ध नामे कानिफा. या परी पंचम पिपलायन प्रकाम मिरविजे जगीत चरपट नाम. अविहोत्र जो योग द्रुम मिरविजे जगी नामे नागेश. या परी द्रुमिल अति समर्थ जगी मिरविजे भरतनाथ. आणि चमस नारायण जगी विख्यात रेवण नामे मिरविजे. नववा जो कर भाजन तो गहिनी ऐसे मिरविजे नाम. ऐसे अवतार मही कारण दीक्षे प्रती मिरवावे. मनालय कटप निवास करणे सांगता आम्ही कलीस. तरी तुम्हा सवे अवतारास बहु येतील महाराजा. प्रत्यक्ष कवी वाल्मिक सुरस तो पुढे होईल तुलसीदास. आणि शुक्र महाराज जो ब्राह्मणास कबीर भक्त होईल तो. या परी जो व्यास मुनी जो जयदेव होईल महाप्राज्ञी. आणि उद्धव माझा प्राणाहुनी आवडता होईल नामा तो. आणि भक्ती प्रौढी जागुवंत तो नरहरी होईल नितांत. प्रत्यक्ष जो बलराम भ्रात पुंडलिक होईल तो. मीही प्रत्यक्ष जन्मोन ज्ञानदेव नामे मिरवीन. आणि धवलारी जो पंचनान निवृत्तीनाथ होईल की. आणि सत्यनाथ चतुरानन तो स्वनामी मिरविल सोपान. जो योग माया मानस मोहन मुक्ताबाई विराजेल. या परी प्राज्ञक हनुमंत तो रामदास होईल महाभक्त. आणि कुब्जा दासी माते रमत जनी जनात होईल की. असो ऐसे समुच्चय करोन कलित वाढवावे भक्ती महात्म्य जान. मग अवश्य म्हणून नारायण पुढे बोलत प्रश्नाते. म्हणती महाराजा सर्वज्ञ मूर्ती आम्हा सांगता जन्मस्थिती. परी कवन स्थानी केहुते युक्ती व्यक्त होणे ते सांगा.
यावरी बोले प्रत्यक्ष नारायण की दीक्षेचे भविष्य पुराण. पूर्वीच कथिले पराशर नंदने महामुनी व्यास तो. अगापूर्वी 88 सहस्र ऋषी निर्माण झाले वीर्याशी. ते वीर्य चुकोनी ठयाठयासी अपाप काही उरले असे. ते जीवदसे वाचुनी सत्य महाराजान पावे उदय. तरी ते ठाई ठाई केऊ ते वीर्य त्यांचे ठाय ऐकावे. उपपरिचर वसु यानी असता वीर्य गळले उर्वशी पाहता. ते शरस्तंभी दुरोणी द्रवता आदळता झाले त्रिभाग. यमुनेत वीर्य बिंदू द्रोणाकाठी पडताची झाले विभाग शेवटी. 2 भाग द्रोणापोटी एक जळी पडेला. असो पर्ण द्रोणात जो भाग पडिला तो तत्काळ द्रोणपूर्वक जन्मला. परी जळाला जो भाग पडिला तो ग्रासिला मत्स्याने. तरी ते मत्स्य उदरी वीर्य नारायण प्रत्यक्ष आहे. परी जीवन दसेविन गर्भवंशोदय होत नाही महाराजा. तरी प्राज्ञिक कवी नारायण तेने मत्स्य उदरी जन्म घेणे. मच्छिंद्र ऐसे जगात नामाने मिरवावे महाराजा. या परी शिव कामावरी कोपोन तृतीय नेत्रीचा काढूनी अग्न. महास्मर केला भस्मतेने से ग्रंथ बोलती. परी तो कामद्विमूर्धुनी बैसला आहे वीर्य प्रासन करोनी. तरी तयांचे जठरी अंतरिक्ष जाऊनी जालिंदर नामे मिळवेल. या परी कुरुवंशी जन्मे जये नागशस्त्री आव्हान केले आहे. तयावंशी महान पाहे बृहदस्त्राना मिरवेल. तो महिलागी करील हवन तेव्हा गर्भ सांडील दिमर्धुन. यज्ञकुंडी दे दीप्यमान जालिंदरे जन्मावे. या परी ब्रह्मवीर्य सहस्त्रैंशी ऋषी नरमिले 188. तेव्हा वीर्य रेवतारी राशी रेवे माझी पडली. ते महीचे परमकुशी वीर्य आहे रेवती राशी. तेथे व्यापुनी जीवन देशी देह लागी मिरवावे. तो महाराज चमस नारायण रेवन सिद्ध मिरविजे नामाने. रेवा रेवते झाला जन्म म्हणून नाम हे त्यांचे. तोची वेळी आली करेत सर्पिणी मोळी अकस्मात. पडता प्रासिले तिने नेमस्त भक्ष म्हणून जानपा. ते जन्मे जयाचे नागसत्रात नागाहुती विप्रदेत. ते वेळी आस्तके निश्चित सर्पिणी ते लपविली. ब्रह्मवीर्य उदरात अंडजा सुप्ती रक्तयुक्त. पुढे होईल महानाथ भविष्य जाणून अच्छादी. महातरुच्या पोखरी तक्षकात्मजा पद्मिनी नारी. ठेविता प्राज्ञिक ऋषीश्वरी नवमास लोटले. असो त्या अंडजा शक्ती कायुक्त जीवदशा सकळ होऊनी मुक्त. तरी अविहोत्र नारायण तेथ संचरिजे महाराजा. वीर्य अंडज पात्र सांडूनी गेले आहे तक्षनंदिनी. तो वडाच्या पोखरस्थानी अद्यापि आहे महाराजा. तरी तेथे अविरहोत्र प्रवेश करिता सत्पात्र. वट सिद्धनाथ स्वतंत्र तया देही मिरवावे. या परी मित्ररेत मंत्र संपत्ती कृपे करवाळीत मच्छिंद्र जती. ती वरद हस्तांची उकरडा विभूती साचोकार मिरवेल. ते मंत्र प्रतापे सूर्यवीर्य सविता राज सांडिता होय. परी ते भविष्य कारणी उकरडामय वरद भस्म मिरवेल. तेथे हरी जो नारायण शीघ्र संचोरुनी दीक्षा कारण. गौरक्षयसे प्रतिष्ठा नामाने जगा माझी मिरवावे. या परी मृडानी कारणी सुरवसालिया दक्ष सदनी. ते कमलोद्धव प्राक शासनी समारंभे पातले. परी दक्षामतेची रूप रहाटी नेत्र कटाक्ष पाहता परमेष्ठी. तेने धडाडूनी काम पाटी इंद्रियाद्वारा द्रवला तो. परी तो चतुराननी बैसला होता स्मशान स्थानी. काम द्रवता इंद्रिय वदनी परमचित्ती लाजला तो. मग रगडूनी चरणटाचे छिन्नव केले रेतांचे.
ते कागळे 60 सहस्रांचे रेत भाग वाहिले. ते 60 सहस्र रेत प्रभानासी जीवदशा पत्यवाल किल्ले ऋषीसी. झाले परी एक भागासी वीर्य आहे तैसेच. ते लज्जायुक्त होऊनी केरास सांडिले भगीरथ जीवनी. तयातून एक भाग जाऊनी कुशवंती स्थिरावला. तरी ते कुशधरीचे निखळी रेत भागाची आहे वेली. ती पिप्पलायन माऊली संचारावे तेने तेथे. तांचे चरपटले आहे रेत म्हणून नाम चरपटनाथ. जगात निर्गुणी जग विख्यात दीक्षे लागे विराजावा. या परी कुंभधबवाचा उदय झाला. तो मित्र कामशराचा लोट लोटला. तो गगनपंथे विमुक्त झाला अतिबळे करोनिया. एक भाग गटी पडता गस्ती उदय झाला तत्वता. एक भाग महिवरता कैलिक सदनी पातला. तो महाराज कैलिक ऋषी भिक्षा भरतरी ऊर्ध्वरीशी. भरतरी म्हणती भिक्षा पात्राशी अंगणी ते ठेविले. तो मित्र रेत अकस्मात येऊनी पंडिले भरतरी अंत. तै कैलिके पाहुनी भविशांत भरतरी तैसे रक्षितसे. तरी ते भरतरी रेत संगी द्रुमिल नारायण प्रसंगी. संचारुनी रेत अंगी भरतरी नामे मिरविजे. या परी हिमाद्रीच्या विपिनस्थानी दिग्गज ठेला महिते शयनी. तै सरस्वतीचे उद्देश करूनी विधी वीर्यासी ढासळला. ते वीर्य गज करणात पंडिताची झाले चाली. चालता मेदले पाऊली तया पाद संधीत तनु ओतिली जीवन दशा त्रिची. तैसा गज कर्ण सुती कारण प्रबुद्ध मिरविजे रेत रत्न. तया नामाभिध्यानी प्रयत्न कर्ण कानिफा मिरविजे. या परी गोरक्षाची हतवटी पडता वाळवंटाच्या पोटी. कर्मदो पुतळा करिता जेटी अमी मंत्रोनी भविष्यांतर. मंत्रशक्ती विष्णुवीर्य वानिलिया पुतळामय. तै करभांजने संचाराया जीवन दशा मिरवावी. ऐसे सांगोनी रमारमणे संतुष्ट केले नवनारायण. मग परस्पर नमना नमन करोनी उठले ते. असो भगवंतेशी नवनारायण पाहती मंदराचळ मोळी स्थान. श्री शुक्राचार्य धपाशी जाऊन समाधीवर येले. नव समाधी मेरू पाठारी 10वी समाधी शुक ऋषीश्वरी. असो ते 10 स्थूळ शरीरी पुढे तेथून या निघाले. या परी शुकवीर्याचे कथन वद्रिकाश्रमी सोम ब्राह्मण. रंभा उद्देश झाले पतन कबीर तेथे जन्मला. ही कथा भक्ती कथामृतात वदविली आहे जगन्नाथे. आता नवनारायण झाले व्यक्त त्यांची कथा ऐकवी. असो वसुवीर्य दोन्ही भाग झाला. एक मच्छिने प्रासिला तव कवी नारायण संचरुणी वाहिला. गर्भ लागला वाढीसी. दिवसानुदिवस 9 मास मच्छिने लोटिले जलोदरास. पुढे प्रसूत अंडज सूरज यमुना जवळी भावोजी. तो तेथे एक कथा वर्तली श्री कैलासी अपर्णा माऊली. शिवाची मने कृपा साऊली अनुग्रह मग द्यावाजी. तुम्ही जपता जो मंत्र जो मग द्यावाजी पवित्र. तेने करुणी निचिर सनातनपणे मिरवेन जी. शिव म्हणे उमेक मी मंत्र उपदेशीन सकळीक. परी एकांत ठाव लौकिक ऐसा जाण पाहिजे वेळ. अपर्णा म्हणे एकांत स्थान तरी महावरी शोधू आपण. ऐसे एकता दयाधन अवश्य ते म्हणतसे. मग सिद्ध करोनी नंदिकेश्वर हिंदता छाने महीवर. श्रमोनी वर्तता उमा ईश्वर यमुने तटी येऊनी पोंचले.
मग उतरोनी नंदिकेश्वर वरुनी ती नंदी ठेवूनी तटावरती उभयंता उतरोनी यमुने सरिती जवळ काठी वैचली तव तो यमुना ताट एकांत तेथे मनुष्याची न मिळे जात ऐसे पाहुनी शुद्ध एकांत ते स्थान ईश्वराशी मानले परी तो मच्छोदरांत कवी नारायण नेऊनी त्यांत पार्वती तिथे उपदेशित मंत्र संजीवनीशी नाथ तिथे तो मंत्र उपदेशिता मच्छी ते होती सत्यता तो उपदेश शब्द गर्भी तत्वता मच्छिंद्राने ऐकला ऐकले परिग्रहणाची झाले तेने करुणी ज्ञान प्रकटले मिंतू पण सर्व सरले सर्वची ब्रह्म सनातन असो शिव पार्वती ते पुसत की कैसे चोज उपदेशांत तुमते सापडले खून ते माते बोलावणे दावी अर्पणे तू ऐसे शिवती सपुसता तो आधीच मच्छिंद्र झाला बोलता म्हणे महाराजा आदिनाथा ब्रह्मोज मिरवेल आता किंबहुना चराचराचे स्वरूपी वृत्ती साकारा नगनो हे मची सार अब्रभुवनापासूनी ऐसे शिव एकता वचना जळी पाहेचा कोटोना तो मच्छिंदरी नारायण कवी महाराज समजला मग शंकर बोलते झाले त्याते म्हणते महाराज तू आहेस तेथे तरी मम उपदेशांचा तू ते लाभ झाला कविराया परी हे फारची झाले अपूर्व पुढे एक आनंद पर्व मंत्र उपदेश गौरव दत्तमुखी करवीन मी तरी तुझ जन्म झाली पाटी बद्रिकाश्रमी यावे शेवटी तेथे तुते देईन भेटी सर्व सामग्री सचिन्न ऐसे बोलून आदिनाथ स्वथाना गेले अर्पणे सहित एकीकडे गर्भमच्छोदरात तोची मंत्र गोखितसे या परी भरता पूर्ण दिवस मच्छीने प्रसूत काळ समयास अंड साडोनी जळत तास मच्छी गेली जळोदरी असो अंड सांडोनी तिरास मच्छी गेली जळोदरास त्यास काही लोटल्या दिवस यमुना ती जळी निजगमना सहित संचरले तो अकस्मात मित्रात्म जातणी अंड शुशिका पाहिली दृष्टी मग सर्व मिळून चंचुकुटी खाद्य म्हणून भेदिते चंचुकुडांचा भेद व्रज तेने अंड झाले जर्जर द्वेष कल होऊन सत्वर महिवरे आदळले परीवरील सकळ पांडिले मही खालील शकलांत बाळ विदेही जैसार कौदक प्रवाही एकाएकी उतरला रुदन शब्द कडक कडाड बाळ तेजाचा बोभाट ते न्याहळीता चिरचकाट पाहुनिया पळाले ते असो सकळ सुक्तीचा रताकर अंत मुक्ती तेचा भद्र मच्छिंद्र असतात मारी कन्या तीर पावला धीवर त्या काळी तो धीवर कामिक नाम सुभट पाहता अंडज सुक्ती प्रकट तो अंतग्रते तेज स्फुट बाळ रम्य देखिला परी जो सविता मग चित्ती द्रविली मोह ममता मने बाळ हे कोमल तत्वता या ते बक्षील कोणी सावज ऐसा उदय होता चिंती देव शब्द कुसुमा सांडिती की हे महाराजा कामिक मूर्ती बाळने हो सदनाते अरे हा दक्ष योगींद्र जेटी तारक नौका मही पाटी तरी तू संशय सोडिनी पोटी सदनाने महाराजा ऐसे देव वागुत्व रत्न कर्णपुटिता होता भूषण मग ते दृढ करुणी जतन हृदय संपुटी पाळीतसे महाविश्वाचे पाठी आधीच मोहनांदले पोटी आनंदाची अपार दाटी आनंद पात्री हे लावे
जैसे पयाचिनी पात्री घृत शर्करा होय मिश्रिती, तो गोडपणाचा भाग अमृती वाढला का जाई. ही दरिद्राचे सुरावाडास मनी पेटली राजहंस, ते गजसुंडीची माळा ग्रीवेस सुख का वाटले जाईना. की वंशवृद्धी ते शून्य माया, चिंता काळी मानिशा आहे. तैसा सुतमित्राचा होता उदय, मग तेथे चिंता कासया. की कवडीसाठी उंचिता प्राण, तो माणूसची लादली सुखधन. की मृत्यू भयाते असुख मानून, चित्त जडे चिंता साकडी. तो पियुषाची अनुकूलता, गोडी सुखाचा उदय होता. मग चिंता निशीचा आनंद सविता, प्रभे लागी हेलावे. मग स्नेह कवचे कर संपुटी, तो ये नानिला बाळ देती. हृदयी वाहुनी कामिका पोटी, सदनी आणिले तया ते. शारवता नामे सुंदरा नारी, ओ पिता झाला तिचे करी. मने साजनी वंशाधारी, सूत मिरवी लोकांत. की पाहे पापूर्ण भरवंसा, की राधा तनय कर्ण जैसा. तरी तो पुढे राजा मांदुसा, जगा माझी आव्हाने. तन्याये भाग्योदये सर्व सुख शैली पहुडावे. हा बाळ अवतार होय कवी नारायण मच्छिंद्र. मग कामिक कहाती सुडाळ सुता, नवरत्नाच्या सम पाहता. परमानंदली शारदता, बाळ कळविला स्नेह मेळी. स्नेहे दरितांची पयोधरी, पय दाटले अति पाझरी. जैसे सोम तेज करी, सोमकांत द्रव तसे. असो कुशांचे मंडन, स्नेह भावे होता संगोपन. मग बाळ जठरा पिंडीचा अग्न, पय पाहुनी स्वीकारी. तै स्नेहाचा ओघ बाणे, बाळ अंगीकारोनी मार्जने. तपोत्कधी घालुनी स्नाने, पालखाते हलवितसे. आधीच नामे शारद्वता, त्यावरी अपत्य कामिकांता. तेथे बाळ मोह काम द्रवता, कवन रीती वर्णावे. आधीच असता मरवेली, त्यावरी पर्जन्य वृष्टी झाली. मग तो हेलावा लवलव पाऊली, कवनाशी वर्णवे. ऐसे परी आनंद स्थिती, दिवसे लोटले काही सेमिती. 5 वरुषे वयावरुती, मच्छिंद्रनाथ मिरवला. तव कोणे एके दिवशी, सुदिनी उदयिक भूमीसी. पिता म्हणे तमारी कन्येसी, चला जाऊये मच्छिंद्रा. अवश्य म्हणे मच्छिंद्रनाथ, कृतांत भगिनी तीरायेत. मग जळोदरी संचरुनी तात, मत्स्य बाळा आव्हानी तसे. तव जाळ्या सवे मीन धाडी, अतुल्या उघडी कर संपुटी. बाहेर काढिता कामिक जेटी, महिमिना ते सोडितसे. मच्छिंद्राची म्हणे सुतोत्तमा, वेचोनी सांडवी यामिना. ऐसे वधूनी कामिक पुन्हा, जळा माझी संचरे. एकीकडे मच्छिंद्रनाथ, मीन देखता मने होतात. हा मातुळ कुळाघात, कामिका ताता मांडिला. तरी आपण असतायशी रहाटी, बर्वेपणे पाहता दृष्टी. हे योग्य नव्हे कर्मपाटी, उपकार मिरवावे. पूर्वी आस्तिके मातुळ कुळा रक्षिले, आपुली तपाचे निबळे. राव बांधुनी छत्रपाळ, नागकुळा वाचविली. मग एक एक मत्स्य वेचुनी, प्रवाह मेळवी जीव लागुनी. ते कामिक ताते दृष्टीने पाहुनी, परमचिंती क्षोभला. जैसा परम सबळ, पेटला मिरवी वडवानळ. तेवी कामिक क्रोधाग्नी प्रबळ, हृदयानाजी धडाडी. की मेघमंडळाचे दाटी, चपळा पळती तेजा वाटी. तैसा धाडुनी क्रोध पोटी, बाहेर आला तक्षणी. लक्षुनी मच्छिंद्राचे मुखमंडन, स्वर फुटी गेले ताडन.
मने जळोदरीचे काढिता मीन बहुश्रम जाणितसे. तरी पुन्हा जळोदरी मच्छ सोडतोशी कैसा भिकारी. खाशील काय उदरांतरी भीक मागो जाशील. ऐसे कोणी कामिक वचन मनात मच्छिंद्रनाथ करी बोलणे. सर्वात पवित्र भिक्षांन दोष त्याशी काही नसे. तरी हाची आता उपदेश आरंभावे भिक्षांनास. एरीकडे जळोदरास कामिक तेव्हा संचारला. एरीकडे मच्छिंद्रनाथ दृष्टी चुकूनी गमन करीत. ब्रह्मन करिता अद्वैत मनात सुडाळ जागा दिसेना. मग उत्तर दिशा बद्रिकाश्रम पाहता झाला योगद्रुम. तेथे 12 वर्षे उत्तम योगा लागी आचरला. ते तीव्र तपगासूचे स्मत मंत्रदृष्टी अद्वैत मनात. लोहकंटक पादांगुष्ठांत देऊनी तव करीतसे. ऊर्ध्व वायूचे करुणी भक्षण दृष्टी अर्का देऊनी दान. वाचा करुणी कृष्णार्पण हरिभजनी मिळविल. शरीर क्लेशा देऊनी दान ईश्वरी वेद तनु मन प्रमाणे. तेने असते पंजरावरून त्वचा ते तुकी मिरवितसे. तपे बक्षिले सकळ मास परे लागण लागे अस्तित्वेच. मास बक्षुनी सकळ भागास वृद्धीर रस सकळ आटिले. नेत्र फिरोनी झाल्या वाटी दिसो लागती कर्पासरीती. सकळ तेजाची आटली ज्योती महाघोर तपाने. अस्ति त्वचा व्यक्त होऊनी शिरा दिसते चांगुल परणी. सर्व अंग गेले वाळोनी कष्टा परी मिरवितसे. ऐसे क्लेश संभविता मच्छिंद्रांगी जाणवत. तो तेथे अकस्मात त्रिनंदन पातला. संचोरणी देवालया अस्तविता झाला उमाराया. हे दक्ष जाता माता करुणालया दिगंबरा आदिपुरुषा. कामांतका फणिवेष्टा रंडभूषणा कैलास नायका. अपर्णा निधाना कामांतका वृषभारोहणा महाराजा. हे सकळ दानवांतका देवाधीशा उमाकांता. प्रळय रुद्रातिपुरांतका शूळपाणी महाराजा. हे शंकर नामाभिधानी पंचपक्वना त्रियनयनी. भस्मधारणा उमारमणी नरकपाळा विराजसी. ऐसे स्तुतीचे वाग्रत दत्त अर्पिता माळा करोन. तेने तपोनी कामदहन प्रत्यक्षपणे मिरवला. प्रत्यक्ष होता उमाकांत नयनी यजिता झाला दत्त. मग लंगोनी प्रेम मरीत निकट आपण बैसला. योगक्षेमाची सकळ वार्ता शिवपुसता झाला दत्ता. तेनेही सांगून क्षेम वार्ता शिवसुखा पुसिले. या परी बोलता झाला दत्त की बद्रिकाश्रमी कानन बहुत. तरी महाराजा दृष्टी व्यक्त माझी करा कृपाळुवा. मग अवश्य म्हणून उमारमना उभयंता पाहू चालले कानन. परीही वासना दत्त कारणे मच्छिंद्र दैवे उद्भवली. जैसा लाभ असतो पदरी तो सहज वळून येत घरी. लघु शंके मूत्रधारी मांडू सकट लागतसे. की उष्ण त्रासे मही चाली आतुडे कल्पतरुही सावली. देवी दत्त वासना उद्भवली मच्छिंद्र दैव प्रकरणी. की आज वृत्ता टाकलिया बाहेरी हिरा ठेवली नेतगारी. देवी दत्तात्रेय वासन लहरी उद्देली मच्छिंद्र दैवाने. ऐसो ऐसा लाभ भावना उभयंता रमती बद्रिकाश्रमा. नाना तरुप्ल वंगमा अपार चिन्हे पाहती. सुरतरू पोफळी बकुळ चंपक कर्दळी गुलछबू गुलाब केळी नारळी सोनकेळी शोभल्या. ती सहज पाषाण डळिता महिसी दैवी आतुडे हस्तपादांसी. देवी मच्छिंद्र दै उद्देशी दत्त वासना उद्भवली.
ऐसे वर्णिता पार तरू तरी भद्रिकेचा फार शेजारू कानना महानिकट मंदारू मंदराचळ शोभला तयावरोनी वर्षद तयोधर मरणी कर्णिके अपार नीर ती भगीरथी उत्तम तीर निज दृष्टीने पाहिली मग ते तवोग धरून उभयंता करीते झाले गमाना असो मच्छिंद्र कारणे निज दृष्टी पाहतील तेथे जी जी होईल वार्ता श्री गुरु ज्ञाने होय सांगता निमित्त मात्र धुंडीसूता ग्रंथा माझी मिरविले धुंडीसूत नरहरिवंशी मागुवदे कवित्वाशी निमित्त मात्र नरहरी कृपेसी तोची बोलवी ज्ञानेश स्वस्ती श्री भक्ती कथा सार समंत गोरक्ष काव्य कमी आगार सदा परिसोत भाविक चतुर प्रथम अध्याय गोड हा